मनुष्य जीवनात कधी न ठीक होणारा रोग कोणता? असा रोग आहे तो कधीच बरा होत नाही. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात, संपत्तीची लालसा असलेला रोग कधीच बरा होत नाही. म्हणजे का बरं ते म्हणतात की आदि शंकराचार्याचा एक श्लोक आहे, मुडम जाही धन्यम तृष्णा कर सद्बुद्धी मनसी वितृष्णम यद्वल्लभा निजम कर्मक्षम वित्तते विनोदया चित्तम. ह्या सुंदर श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, मूढ जाई धनम तृष्णा. जे मूर्ख व्यक्ती असतो त्या धनाच्या मागं तृष्णा करत असतो. तृष्णा म्हणजे काय? तहान. तो एवढं पळत राहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण त्याची तृष्णा भागत नाही. तृष्णा करो सद्बुद्धी मनसी वितृष्णम. त्याची सद्बुद्धी लागत नाही की मला ही संतुष्टी कधी भेटल. नेहमी काय असतो? विसंतुष्ट असतो. यद्वल्लभा निजम कर्मशम वित्तम विनोदया चित्तम. त्याचा दिवसभराचा जो विनोद असतो, कार्य असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते कशासाठी असतात? केवळ चित्तामध्ये धन कसं कमवायचं त्याच्याबद्दल असतात. आणि त्या रोगामुळे धन जमा झालं रे झालं की त्याच्या जीवनातल्या एक मोठा रोग लागतो. तो म्हणतो की त्याला सुखानं जेवता सुद्धा येत नाही. तो नेहमी चिंतित राहतो त्या चित्तामध्ये असल्यामुळं. दुसरं त्याला झोप लागत नाही. झोप का लागत नाही? इन्कम टॅक्सची रेड पडणार तर नाही, चोर घेऊन जाणार तर नाही, घराला आग लागणार तर नाही, किंवा माझी मुलगी आणि पत्नी दुसऱ्याला वाटणार तर नाही. असं तू काय करतो? चैन झोपत नाही आणि त्याच्या जीवनातली सुख शांती नष्ट होती. त्याच्यानंतर तो समाधान शांती हे त्याला कधी भेटत नाही आणि नेहमी दुःखी आणि चिंता करत राहतो. अशामुळं त्याचं काय होतं आहे? सगळ्या जगावर संशय आणि शंका राहते आणि त्या संशय आणि शंकामुळं भयभीत राहतो. अशा गोष्टीमुळं, एवढ्या त्या धनामुळं तो भयभीत राहिल्यानंतर जसं चिमणी असते ना, एक दाना खाते आणि भयभीत इकडे तिकडे पाहत राहते. तर त्याच प्रकारे जो धनवान व्यक्ती असतो ना, तो प्रत्येक व्यक्तीला संशयानं पाहतो आणि भयभीत राहतो. आणि मग त्या रोगामुळे, त्या धनाच्या रोगामुळं, लालसामुळं त्याच्या जीवनात काय होतं? कधी नष्ट होणारा रोग त्याच्या मागे लागतो. आणि असे कितीतरी लोक आहेत की त्यांना झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. बघा, ज्याच्याकडे धन नसेल ना, रस्त्यावरले तुम्ही बिगारी लोक बघा, दिवसभर काबाड कष्ट करतात, पण रात्री संध्याकाळी 8 वाजता असे झोपतात की तुम्हाला त्यांना डेलचरची गादी लागायची गरज नाही. एक साधं कागद टाकतात, वरतून एक ब्लँकेट. रेल्वे स्टेशनला कधी जाऊन बघा तुम्ही, असे बिंदास झोपलेले असतात. त्यांना असं वाटतं की आपण AC रूममध्ये झोपलेलो असतो. हे AC रूममध्ये लावून सुद्धा यांना झोप लागत नाही. का? तर यांची चित्त, यांची तृष्णा नाही का यांना झोप लागत नाही, चिंताग्रस्त असते. मग लोक त्यासाठी दारू पिणार, पुन्हा त्याच्यानंतर गांजा पिणार किंवा झोपेच्या गोळ्या घेणार. आमच्या मंदिरात लोक लय बऱ्याच वेळा, एकदा गौरवपाल प्रभू त्या एका प्रवचनामध्ये सांगत होते, एक लेडीज आली, खूप पैशावाली होती. म्हणले, स्वामीजी आतापर्यंत तुमच्या प्रवचनामध्ये जो फायदा झाला तो कुठंच नाही झाला. तर प्रभूजीने विचारलं, असं काय झालं? म्हणले, बघा, मला एक रोग झाला होता. मी पुण्याहून नाही का मुंबईला ट्रीटमेंट केली, मुंबईहून दिल्लीला ट्रीटमेंट केली, अमेरिकेला ट्रीटमेंट केली, पण त्या रोगाचा इलाज नाही झाला. मग काय झालं? मला जसं तुमचं प्रवचन चालू होतं ना, मला चांगली झोप लागती आणि ते औषध तुमच्या प्रवचनामध्ये मला भेटलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की तिला भौतिक जगाच्या सगळ्या गोष्टी होत्या तिच्याकडे, पण समाधान आणि शांती नव्हती, कारण नेहमी चिंताग्रस्त होते आणि त्या चिंतेचा रोग तिला लागला होता. त्यामुळे सुखानं झोप येत नव्हती. पण जसं सत्संगामध्ये आले, बरेच बघा ना, आमचं सत्संग चालू होतं ना, तर त्याच्यातले कमी कमी 10% लोक झोपलेलेच राहतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे जग नाही का, हे जागा किती चांगली आहे, किती सुख शांती आहे. म्हणजे आपल्या प्रवचनाचा फायदा कुठं ना कुठं होतो बरं. ॲटलिस्ट कोणाच्या तरी झोपेला कामाला तरी येतो, एवढं तरी समजायला हरकत नाही. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा की तो भयभीत राहतो आणि त्या रोगामुळं तर काय होतं? वित्तम ते विनोदया चित्तम. त्याच्या चित्तामुळं, त्या रोगामुळं तो भयभीत राहतो. मग युधिष्ठिर महाराज म्हणतात, आपल्या रोग न बनवणारा एकच गोष्ट म्हणजे धनाची लालसा. इथं ते वर्णन करतात.